हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर हा जो व्हिडिओ आहे ना ताईंनो, तर हा आहे माझ्या बड्डेच्या आधीचा. तर म्हणजे 8 तारखेचा. आणि मी चाललेली होती मार्केटमध्ये आम्ही दोघे, कारण की 9ला बड्डे आहे ना माझा. तर मग थोडीशी शॉपिंग करायची होती, म्हणजे ड्रेस वगैरे घ्यायचा होता. तर आलेलं आहे आम्ही मार्केटमध्ये, आणि मार्केट पाहू शकता तुम्ही संध्याकाळी एवढं छान वाटते ना. आणि एवढी गर्दी असते ना, भयानक गर्दी असते मार्केटमध्ये. आणि आम्ही पाहताय आता ड्रेस वगैरे. आणि मला 2 ड्रेस घ्यायचे होते, एक यांच्याकडून आणि एक दादा पण म्हणत होता माझ्याकडून पण ड्रेस घे तू. तर मग आणि मार्केटमध्ये एवढी भयानक गर्दी आहे ना ताईंनो, एवढी भयानक गर्दी आहे ना, त्याच्यामुळे मग वेळ लागला आम्हाला. म्हणजे 9 वाजले घरी यायला. आणि 9 वाजले आणि स्वयंपाक वगैरे केला मग मी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी. Incoming call from आणि कुठं बाहेर जायचं असलं ना ताईंनो, तर पटकनच वेळ निघून जाते. आणि स्वयंपाक जेवण केलं ना, आणि 12 पण वाजले होते. आणि मग मुलांनी माहीत आहे का, केक पण आणलेला होता आधीच. आणि केक वगैरे कट केला. आणि हे जे आहे ना भाजी करत आहे मी, हा आहे दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ ताईंनो. तर म्हणजे माझ्या बड्डेचा. आणि छान आमच्यासाठी डाळ भाजी करत आहे मी. मस्त डाळ भाजी केली होती, एकदम सिंपल स्वयंपाक केला होता मी. डाळ भाजी आणि पोळ्या. आणि मुलांना छोले भटुरे पाहिजे होते ना, तर मग छोले भटुरे पण केले होते. आणि आणि आपल्या बड्डेच्या दिवशी माहीत आहे का त्यांना, एवढे फोन चालू असतात ना, एवढे फोन चालू असतात ना, त्याच्यामुळे माहीत आहे का आपले कामं पण रेंगाळतात. कामं पण होत नाहीत त्या दिवशी. फोन चालूच असतात आणि आपण पण बोलतो, कारण की एवढ्या आपुलकीने कोणी फोन करते आपल्याला तर. आणि त्याच्यामुळे मग एवढ्या लवकर गेला ना माझा बड्डेचा दिवस, पण संध्याकाळ पटकनच झाली. आणि डाळ भाजी केली, नंतर मग हे छोले भटुरेची तयारी चालू आहे माझी. तर मग छोले भटुरे पण केले मुलांना. आणि छोले भटुरे संध्याकाळी केले ताईंना, म्हणजे दुपारी केले, कारण की मुलं क्लासवरून येतात ना, ट्युशनवरून वगैरे, तर त्यांना भूक लागते. तर मग दुपारी केले होते हे. आणि संध्याकाळचं कसं म्हटलं, संध्याकाळी मग पाहू, काही बोलावून घेऊ आपण जेवण वगैरे. आणि माहीत आहे का ताईंनो, आपल्या बड्डेला आपण एवढं इंटरेस्टनं म्हणजे करत नाही काही, पण आपल्यासाठी, आपण आपल्या मुलांसाठी, सगळ्यांसाठी करतो आपण त्यांचा बड्डे असला की. आणि एवढा इंटरेस्ट असते ना आपल्याला, की खूप इंटरेस्ट असते. पण आपण आपला बड्डे असला ना, तर आपल्याला काही एवढं वाटत नाही त्याचं. आणि संध्याकाळी म्हटलं मग काहीतरी भाजी पोळी, किंवा मग मुलांना जे आवडेल ते आपण ऑर्डर करू. कारण की नेहमी नेहमी बाहेर जाणं कसं, आता मुलांच्या पण एक्झाम आहेत. टाईम खूप जाते त्याच्यामध्ये, 3-4 घंटे तर सहज जातात बाहेर जातो म्हटलं तर. त्याच्यामुळे मग आम्ही बाहेरचं जाणं टाळलं ताईंनो. कारण की मुलांचे एक्झाम पण आहेत, ॲक्टिव्हिटी आहेत, आणि अभ्यास पण आहे मुलांचा. त्याच्यामुळे कसं मग शक्य नाही. आता हा महिना म्हटलं म्हणजे परीक्षेचाच महिना आहे. तर त्याच्यामुळे कसं 3-4 घंटे जातात. त्याच्यामुळे म्हटलं चला घरीच काहीतरी बोलावून घेऊ. आणि हा आहे दुपारचा नाश्ता मुलांचा, छोले भटुरे. आणि पाहू शकता तुम्ही माझ्या हातची छोले भटुरे, माहिती आहे का, मुलांना खूप आवडतात. नंतर आली वैशाली ताईंनो. आणि वैशालीने गिफ्ट पण आणलं होतं माझ्यासाठी. तर ते म्हणे ताई सरप्राईज आहे, तुम्ही पहा तुम्ही काय आहे याच्यामध्ये. तर तर मी तो बॉक्स माहीत आहे का खोलत आहे. आणि पाहू शकता त्याच्यामध्ये आहे कुकर. आणि कुकर आणला होता तिने माझ्यासाठी, आणि कुकर पण छान होता. तर
आणि आमचं असं चालू राहते ताईनं, तिच्या बड्डेला मी काही घेते तर माझ्या बड्डेला ती पण, म्हणजे असं प्रत्येक बड्डेला आमचं काहीतरी घेणं चालू राहते. तर पाहू शकता तुम्ही आता कुकर किती छान आहे तो. आणि माहीत आहे का ताईंनो, प्रत्येकाजवळ सगळ्या वस्तू आहेत. एक नाही तर 3-3, 4-4 वस्तू आहेत आता. किचनमधलं सामान म्हणा की आपल्याला ड्रेस वगैरे म्हणा, असं भरपूर आहे सगळ्यांकडे आता. पण तरी पण कोणाची ही इच्छा असते की गिफ्ट वगैरे घेऊन जायचं म्हणून. तर त्याच्यामुळे तिनं मग माझ्यासाठी कुकर आणलेला होता. हा हा हो. अरे उचल उचल उचल. का हेलो हाँ आ जाओ सेकंड फ्लोर पे आ जाओ ना. हाँ ठीक है ठीक है. आणि या दिवशी माहीत आहे का ताईंनो, एवढे बड्डे असतात ना, तर म्हणजे ते बड्डे म्हणजे माझ्या नंदेचे मिस्टर आहेत ना, त्या दादांचा पण असते आणि माझे जेठ आहेत त्यांचा पण आहे, माझ्या पुतण्याचा पण आहे, माझा पण आहे. म्हणजे आणि मग आपण त्यांना विश केलं ना त्यांना, तर म्हणजे वेगळीच फिलिंग येते की अरे आपला पण बड्डे आहे, यांचा पण बड्डे आहे. म्हणजे ते वेगळंच वाटते आणि हसायला पण येते ताईंनो. तर खरोखर म्हणजे चांगलं वाटते एका दिवशी जे एवढे बड्डे आहेत तर. आणि लक्षात पण राहते की आपल्या बड्डेच्या दिवशी त्यांचा पण बड्डे आहे. तर असो, अशा प्रकारे आमची दिदू पाहू शकता माझं औक्षण करत आहे. छान मला कुंकू वगैरे लावलं आणि तोंड गोड पण करते. पाहू शकता आता दिदू मोठी झाली आणि सगळ्यांचं औक्षण पण करते ती. तयार पण झाली छान. आणि अशा प्रकारे दिदीनं मला ओवाळलं आणि नंतर मग वैशाली पण आली. वैशालीनं पण ओवाळलं मला. आणि अशा प्रकारे आमचा माहीत आहे का घरातल्या घरातच बड्डे असते. तर म्हणजे कारण की या पिरियडमध्ये एक्झामच असतात. पोरांचे बड्डे पण एक्झामच्या वेळेसच येतात. त्याच्यामुळे मग कोणाला बोलावणं नाही, काही नाही. म्हणजे घरातल्या घरात बड्डे करायचा आणि बस, कारण की एक्झाममुळे. नाही नाही असं नाही. भरपूर वेळ दिलाय. डिसिजन मध्ये मी आठवून मी वाजणार होती तर मला वाचवलं नाही तर प्लीज माझ्या आईचं लेटर. गाईस मम्मीलाच खाते. अरे झोपलेला मम्मा, अरे झोपला चालते ना मागे. हॅपी बर्थडे बर्थडे मम्मी. थँक्यू दिदू. थँक्यू सो मच. माझा बड्डे आहे मग आज. मला विश करायला आली. आ हो का. आणखी काम आहे माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात. तर आज आहे 9 मार्च आणि 9 मार्चला असते माझा बड्डे.
आणि छान ड्रेस पण घातला मी. आणि सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलं की शॉपिंग करायला गेलो होतो आम्ही. तर हा ड्रेस आणला, 2 ड्रेस आणले मी, एक दादाकडून म्हणजे माझ्या मोठ्या भावाकडून आणि एक यांच्याकडून. तर यांनी घेतलेला हा ड्रेस घातला मी. तर पाहू शकता तुम्ही, छान आहे ड्रेस वगैरे. तर ऑप्शन वगैरे झालं, केक पण कट झाला आणि भाज्या वगैरे माहीत आहे का, नान वगैरे मुलांनी मग बाहेरूनच ऑर्डर केल्या. कारण की इतक्या दूर हॉटेलमध्ये कसं नेहमी इतके बड्डे आहेत ना या महिन्यात आमच्या घरी, खूप बड्डे येतात. त्याच्यामुळे मग नेहमी हॉटेलमध्ये जाणं आणि मुलांच्या पण एक्झाम आहेत. त्याच्यामुळे मग 2-3 घंटे तर सहज लागतात आपल्याला. त्याच्यामुळे मग आम्ही हॉटेलला जाणं कॅन्सल केलं. मग घरीच बोलावलं सगळं पार्सल आणि मुलांनी पण जेवण केलं. आणि भाज्या वगैरे पण छान होत्या, मस्त भाज्या होत्या. तर अशा प्रकारे ताईंनो एकदम सिंपल पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन केलं आम्ही. आणि छान जेवण वगैरे पण केलं आणि भाज्या पण छान होत्या, मुलांना पण खूप आवडल्या. मुलं पण छान जेवले आणि आम्ही पण छान जेवलो. आणि माझ्या आजच्या व्हिडिओला इथं सेंड करते ताईंनो. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.